त्या नेहाचा जीव त्या परीमध्ये अडकला. एकदा का त्या पोरीला मी आवडायला लागलो ना की तिच्या आईला पण आवडायला लागलं. या हे घ्या. मला परीसाठी आहे. परीसाठी एवढं? हा खाऊ परीला द्यायचा आणि तिला सांगायचं की परांजपे काकांचं तुझ्यावर आणि तुझ्या आईवर प्रचंड प्रेम आहे. मी तिला जाऊन देते, पण गरम होत आहे ना. दुपारनंतर दिलं तर चालेल का? सकाळी मुलं खूप किरकिर करतात. हो, दुपारनंतर गेले की पोटं कशी भरलेली असतात ना मुलांची, मग त्यांना पटवून देणं सोपं जातं. हे जे काही तुम्ही घाणेरडं कारण दिलंय ना ते मला अजिबात पटलेलं नाही. पण ठीक आहे, जेव्हा जमेल त्यावेळेला जा. पण माझं काम झाल्याशी मतलब. काम झाल्याशी मतलब. तशी पण माझी कोणतीही कामं मी अशी अर्ध्यावर सोडत नाही. हो का? हो, मी करीन, पूर्ण करीन. फक्त परांजपे ते कमिशनचं बघा ना जरा. बिस्किटचा पुडा दे. ते टोस्ट पण चालतील. ते तुमचं कमिशन. हे ओ, हे कमिशन नको मला. परांजपे पैसे. अहो, Yes, buy it. Buy it. Yeah, that startup. Buy it. Okay. I'm confident about it. Just buy it. यश 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 86% आलेत. 86%? That's amazing, शेफाली. पण तू कुठल्या एक्झामला बसली होतीस? तसं बघायला गेलं तर परीक्षाच असते ती. प्रेमाची परीक्षा. सॉरी? तुला असं नाही कळणार. थांब मी सांगते. हे बघ, आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीचं नाव, लव्ह, आपलं नाव लिहायचं. अशा पद्धतीने पर्सेंटेज काढले ना की त्या व्यक्तीचं आपल्यावरती किती पर्सेंट प्रेम आहे ते कळतं. समीर सरांच्या नावापुढे तू जॅपनीज मुलीचं नाव का लिहिलंयस? शो फावली. ए, ते माझं नाव आहे. तुझं स्पेलिंग रॉंग आहे. बरोबर. अरे, हे असं स्पेलिंग लिहिलं ना तेव्हा समीर सरांचं माझ्यावरती 86% प्रेम आहे असं आलं. नाहीतर 36%च येत होतं. काठावर पास. ओके. नाही, मला ना ऍक्च्युली याच्याबद्दल काहीच माहित नाही. ए हॅलो, तू कधी कॉलेजला वगैरे नाही गेलास का? कॉलेजचा चॉईस जरा चुकलाच माझा. हार्वर्ड मध्ये का बरं नाही शिकवत हे? हा, हार्ड आहे हे, म्हणजे समजणं कठीण आहे खूप. कठीण आहे हा तुझा यश. अरे, एवढं बेसिक नॉलेज नाहीये तुझ्याकडे. कसं होणार तुझं? अरे, यासाठीच तर शिक्षण महत्वाचं असतं. बरं असू दे. आता आपण तुझं लव कॅल्क्युलेट करूया. नाही, नको नको. मला वाटतं आपण आता काम करूया. उगाच हारतोंडे सरांनी बघितलं ना तर ओरडाआरड करतील. त्या घराला ओरडण्याशिवाय काही दुसरं काम आहे का? इग्नोर करायचं रे. चल. बरं, आता तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव सांग लवकर. मला कोणी गर्लफ्रेंड्स नाहीये. काय? नो गर्लफ्रेंड्स. तुला गर्लफ्रेंड नाही? अरे, जगतोयस कसा तू? बरं, एक्स गर्लफ्रेंडचं नाव सांग. नाही, कोणी नाही.
बरं, फ्रेंडचं नाव? फ्रेंड म्हणजे महाबळेश्वर. यश, जागेचं नाव नाही रे, माणसांचं नाव असतं ना. हा, फ्रेंडचं नाव सांग. त्याचंच नाव आहे. बरं मग जोशी काकू. जोशी काकू लव्स यश. नाही सॉरी, कोणी नाहीये. शेफाली तुझं नाव लिही ना. यश, तुझ्या मैत्रिणीचं नाव. आयडिया, नेहा. येस, ए शेफाली. यश लव्स नेहा. बेस्ट आहे. शेफाली काय करते तू बरी? थांब रे, नाही, मी तुला सांगते ना. शेफाली, हे बघ, आता जर आपण असं कॅल्क्युलेट केलं ना, शेफाली एक तर मग असं काहीतरी करू नको. तुझं आणि तिचं तू आपण हे कामात लक्ष असं दे रे. काय करून बघूया. ओ, अरे अरे काय चाललंय शेफाली? अरे यश, ऐक तरी. 66% शक्यता आहे की तुझं नेहावर. हो हेलो, गुड मॉर्निंग This is what the love meter is. Have a great day. चलो लेट्स गेट बॅक टू वर्क. अरे ऐक तरी, दिस इज व्हॉट द लव्ह मीटर इज. अरे घारतोंडे सर. हो तुमचं बरोबर आहे, पण सिमी मॅडम या महिन्याच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये आपण लॉस दाखवून त्यावर सरांच्या अब्सेंटीमध्ये तुमची सही घेणार होतो, बरोबर. पण आता अचानक सर दिल्लीहून आल्यामुळे आता त्यावर त्यांचीच सही घ्यावी लागणार ना. कारतोंडे, मी तुम्हाला सांगितलेली गोष्ट तुम्हीच मला परत काय सांगताय? तसं नाहीये मॅडम, पण प्रॉब्लेम हा आहे की ती फाईल आपण आपल्या फायद्यानुसार फिगर्स टाकून बनवली होती, पण आता त्याच फाईलमध्ये ऍक्च्युअल फिगर्स टाकावे लागणार ना आपल्याला. करेक्ट. मग प्रॉब्लेम काय आहे? नवीन फाईल्स नवीन फिगर प्रमाणे बनवा, जुनी फाईल स्मार्टली डिसमिस करा. इट्स सिम्पल. मॅडम तसं नाहीये, तुम्हाला खरा प्रॉब्लेम लक्षातच येत नाहीये. मॅडम ती फाईल मी माझ्या केबिन मध्ये ठेवली होती आणि अतिशय सांभाळून ठेवली होती, पण त्या शेफालीने सगळा गोंधळ घातलाय. कोण शेफाली? एनिवेज, आय डोंट केअर. कारतोंडे, तिकडे जो काही गोंधळ घातलायत ना तुम्ही, तो तुमचा तुम्ही निस्तारा. ते कसं करायचं, काय करायचं तुम्हाला चांगलं माहिती. आणि अशा फालतू गोष्टींसाठी मला फोन करत जाऊ नका प्लीज. इडियट. अहो पण मॅडम हॅलो हॅलो. हे असं आहे म्हणजे ह्यांच्या फायद्यासाठी खोट्या फिगर्सची फाईल तयार करायची मीच, आणि पुन्हा काही प्रॉब्लेम झाला तर खऱ्या फिगरची फाईल तयार करायची मीच. आणि एवढं सगळं करून परत घोटाळ्याची फाईल जर सरांच्या हाती लागली तर अडकणार मीच. नाही, मलाच काहीतरी करावं लागेल. ती फाईल मला शोधलीच पाहिजे. यस. बरं झालं नेहा नव्हती आता इथे, नाहीतर शेफालीच्या जोड्या लावा कार्यक्रमामुळे गोची झाली असती माझी.